लाडक्या बहिणींना 42 रुपये डिसेंबर जानेवारी या 2 महिन्याचे हप्ते आता महिलांच्या खात्यात जमा होणार. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काय म्हटले हे आता आपण सविस्तर पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर आता कोणत्या महिलांना हे 4200 रुपये मिळणार आणि कशा प्रकारे महिलांची साखरात ही गोड करणार आहे, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली आहे. ती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आता आपण थोडीशी लाडक्या बहिणी योजनेची पार्श्वभूमी बघूया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 2100 रुपये प्रति महिना डिसेंबरच्या 6 आठवड्याच्या हप्त्या म्हणजे आपला 6वा जो आठवडा आहे म्हणजे 6वा जो हप्ता आहे ना तो आता 2100 रुपये मिळणार आहे. त्या अंतर्गत महिलांना हस्तांतरित करण्याची घोषणा आपल्या राज्याचे नवीन मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. परंतु लाडकी बहीण योजना 6वा हप्ता योजनेअंतर्गत घेण्यासाठी राज्य सरकारने काही बदलांमध्ये म्हणजे काही पात्रता ह्या बदललेल्या आहेत. पूर्वीच्या पात्रता होत्या त्यामध्ये थोडा बदल केलेला आहे. आतापर्यंत जर आपण बघितलं तर लाडकी बहीण योजनेचे एकूण 5 हप्ते डीबीटीद्वारे महिलांच्या बँक खात्यात वितरित करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये पहिला आणि दुसरा हप्ता जो जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 3000 रुपये देण्यात आला होता, तर तिसरा हप्ता 1500 रुपये सप्टेंबर महिना आणि चौथा आणि पाचवा हप्ता म्हणजे जर आपण चौथा आणि पाचवा हप्ता हा केलता नोव्हेंबर महिन्यामध्ये 3000 रुपये राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे वितरित हे 2 हप्ते एकाच टायमात म्हणजे निवडणुकीच्या पूर्वी महिलांच्या खात्यात जमा केले होते. त्याचबरोबर जर आपण बघितलं नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा केवळ निवडणुकामुळे वाटप करण्यात आलेला होता म्हणजे पूर्वीच वाटप करण्यात आले होता. त्यामुळे आता महिलांना लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षाही लागलेली आहे. 2100 रुपये दरमहा जेणेकरून महिलांना त्यांच्या अन्नाची काळजी घेऊ शकतील आणि लहान गरजांसाठी वापरू शकतील. विशेष म्हणजे महिलांना आता त्यांच्या कुटुंबावर अवलंबून राहण्याची गरज नाही. म्हणजे 2100 रुपयाचा वापर महिला आपल्या स्वखर्चातून काहीही करण्यासाठी करू शकतात. त्याचबरोबर आता महिलांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारची लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एकूण आता 6वे हप्ता मिळणार असतील. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण आपण व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे की हप्ता हा केव्हा मिळणार आहे. 2100 रुपये अपडेटबद्दल जर माहिती दिली आहे, जर तुम्हाला ही माहिती बघायची असेल तर तुम्ही म्हणजे जाऊ शकता जी वेबसाईट आहे अधिकृत त्या वेबसाईटवर भेट देऊ शकता आणि राज्य सरकारच्या सर्व सरकारी योजनांची माहितीसुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटला भेट देऊन आपण त्यामध्ये पात्र आहे का नाही हे सुद्धा बघू शकता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयाचे अद्ययावत महिलांना डिसेंबर महिन्याचे हप्ते वाटप करण्यासाठी सर्व लाभार्थी महिलांनी अर्ज तपासून घेणे गरजेचं आहे. सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. अंतर्गत लाडकी बहीण योजना यामध्ये समावेश नाही तर महिलांना लाभ मिळणार नाही. ज्या महिलांचा यामध्ये समावेश हा करण्यात आलेला नाही त्या महिलांना लाभ मिळणार नाही. राज्य शासनाच्या आदेशानुसार सर्व पात्र व लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार असून त्यानंतर गरीब महिलांना ज्या गरीब आहे खरोखर पात्र आहे व लाभार्थी आहे अशा महिलांची यादी जाहीर करण्यात येऊन असून त्यांची यादी ही बँकेकडे हस्तांतरित करून त्यांना आता 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयांना असे 2 महिन्याचे 4200 रुपये जमा केले जाणार आहे. आवश्यक जर कागदपत्रे आपण बघितलं तर त्यामध्ये आवश्यक कागदपत्र आधार कार्ड, त्यानंतर मतदार ओळखपत्र, पासपोर्ट आकार फोटो, बँक पासबुक, आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर, मूळ पत्ता पुरावा, शिधापत्रिका, अर्जाचा नमुना आणि माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म एवढे कागदपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना 6वा हप्ता जसे आपल्या राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपताच महिलांच्या खात्यात म्हणजे आता अधिवेशन संपणार आहे आणि लगेच महिलांच्या खात्यात ही 2100 असे 4200 रुपये जमा होणार आहे. तरी तुम्ही आपले बँक अकाउंट चेक करून ह्याची खात्री करायची की तुम्हाला हप्ता मिळाला की नाही. जर मिळाला नसेल तर असे समजायचे की आपण या योजनेतून अपात्र झालेले आहोत. ही होती संपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.